मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधत आहे. अर्थात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ही सर्व ज्ञानार्थींना ज्ञान देण्यासाठीची ओपन युनिव्हर्सिटी आहे. यामार्फत वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात. यातून विशेष करून जो BECC 134 अर्थात प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 2 म्हणजेच समष्टी किंवा स्थूल अर्थशास्त्राचे तत्वे 2 महागाई आणि बेरोजगारी याच्याशी संबंधित असणारा म्हणजेच इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंट या ब्लॉक 3च्या अंतर्गत अर्थात फिलिप्स कर्व या फिलिप्स विचारवंताने मांडलेला सिद्धांत जो महागाई आणि बेरोजगारी हे एकाच वेळेला अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने अस्तित्वात असू शकते, त्या संदर्भातली वेगवेगळी ध्येय धोरणं काय राबवू शकता येतील का, या संदर्भातलं नियोजन करण्याच्या दृष्टीनं हा सिद्धांत, हा विचार किंवा एकूणच हा मांडलेला कर्व अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. महागाई आणि बेरोजगारी ही कशा पद्धतीने असू शकते, कारण अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी दूर करणं किंवा एकूणच अर्थव्यवस्थेतली स्थिती ही सुस्थिती करण्याच्या दृष्टीनं किंवा एक समतोल टिकवण्याच्या दृष्टीनं कोणतंही सरकार नेहमी प्रयत्न करत असतं. आणि समग्र पातळीवरती, केंद्रीय पातळीवरती आपण म्हणूया ती ध्येय धोरणं राबवली जातात की जेणेकरून देशातली बेकारी, बेरोजगारी, किंमत पातळी या संदर्भातले स्थैर्य ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो. रोजगार निर्मिती किंवा पूर्ण रोजगार पातळी गाठण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. पण अशा स्थितीत ज्या वेळेला आपण बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करतो, सर्वांना रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला येणारं उत्पन्न, मिळणारं उत्पन्न प्रत्येकाला त्यातून एकूण मागणीवर परिणाम होत असतो. ज्या वेळेला रोजगार निर्मिती जेवढी जास्तीत जास्त होत जाईल तेवढं उत्पन्नाची साधन सामुग्री ही वाढत जाते आणि वाढत्या उत्पन्नाच्या अनुषंगानं जी स्थिती निर्माण होईल त्या अनुषंगानं वस्तूंची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढू शकेल. वाढत्या मागणीला रोखणं हे पुन्हा सरकार पुढचं एक चॅलेंज असतं. त्यामुळं महागाई निर्माण होईल आणि एकूणच महागाईची स्थिती जी आहे ती वाढत्या स्थितीत इन्फ्लेशन रेशो जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला असेल. म्हणजे फिलिप्स यांना असं म्हणायचं आहे की एकाच वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये महागाई आणि बेरोजगारी हे दोन्ही अस्तित्वात असेल, ते दोन्ही कशा पद्धतीनं असेल किंवा कोणत्या स्थितीत येऊ शकेल या दृष्टीने देखील प्रयत्न होणं किंवा माहिती होणं या दृष्टीने मांडलेला हा विचार असल्याचं दिसून येतो. AW फिलिप्स यांनी ही मांडणी करत असताना त्या संदर्भात काही सुरुवातीला बेकारीच्या संदर्भातल्या काही कन्सेप्ट मांडलेले आहेत. टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट त्याला म्हटलंय. फिलिप्स कर्व जो आहे तो AW फिलिप्स यांनी मांडताना तो कशा पद्धतीने किंवा बहिर्गोल स्वरूपाचा, म्हणजे अर्थव्यवस्थेत एक स्थिती असत नाही तर ही दोन्ही स्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल. फिलिप्स वक्र मांडताना बेरोजगारी ही नैसर्गिक दर काय असू शकेल, नॅचरल रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट जो आहे तो कशा पद्धतीने असेल, अर्थशास्त्रातील अपेक्षा किंवा त्या अनुषंगाने एक्सपेक्टेशन्स इन इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने त्या किती असू शकतील, कशा पद्धतीने निर्माण होतील त्या होणं किंवा पाहणं हे महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर अर्थशास्त्रातील जसं अपेक्षा आपण म्हणूया, एक्सपेक्टेशन्स जे असतात त्याच पद्धतीनं अनुकूलित अपेक्षा किंवा ॲडॅप्टिव्ह एक्सपेक्टेशन्स ज्या आहेत, तर्कशुद्ध अपेक्षा ज्या आहेत, रॅशनल एक्सपेक्टेशन्स त्या कशा पद्धतीने असतील, अपेक्षावर्धित फिलिप्स कर्व जो आहे किंवा वक्र जो आहे तो कशा पद्धतीने होऊ शकेल, अनुकूलित अपेक्षा अंतर्गत फिलिप्स वक्र जो आहे तो कसा असेल किंवा एक्सपेक्टेशन्स अग्मेंटेड फिलिप्स कर्व त्याच्या संदर्भातली माहिती दिसून येईल. त्याचबरोबर तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत फिलिप्स वक्र, फिलिप्स कर्व अंडर अडॅप्टिव्ह एक्सपेक्टेशन्स ज्या आहेत त्या माहिती होतील. फिलिप्स कर्व अंडर रॅशनल एक्सपेक्टेशन्स ज्या तर्कसंगत अपेक्षा आहेत त्याच्या अंतर्गत असणारा फिलिप्स वक्र
जसं की अनुकूलित अपेक्षा अंतर्गत असणारा फिलिप्स वक्र आणि तर्कसंगत असणारा फिलिप्स वक्र, या दोन्ही बाबी या अपेक्षांच्या आधारावरती असतात किंवा अपेक्षित फिलिप्स वक्र म्हणजे नक्की आपल्याला महागाई अपेक्षित आहे का बेरोजगारी कमी करणं अपेक्षित आहे. जर बेरोजगारी कमी करायची असेल, रोजगार निर्मिती वाढवायची असेल, एम्प्लॉयबिलिटी जर क्रिएट करायची असेल, तर त्या अनुषंगाने एम्प्लॉयबिलिटी निर्माण करत असताना महागाईचा दर आपल्याला एक्सेप्ट करावा लागेल. पण ही दोन्ही स्थिती अर्थव्यवस्थेत जी असतील त्याला फिलिप्स वक्र असं म्हटलेलं आहे. किंवा काही प्रमाणात आपल्याला बेकारी जर एक्सेप्ट करायची असेल, म्हणजे बेकारी जर ठेवायची असेल तर महागाई नसेल, म्हणजे महागाई कमी करण्यात आपल्याला यश येईल. परंतु महागाई ज्यावेळेला रोजगार निर्मिती वाढेल तशा पद्धतीने आपल्याला महागाई ही गृहीत धरावी लागेल किंवा महागाईला आपल्याला सामोरं जावं लागेल. म्हणजे एका बाजूला वस्तूच्या किमती किंवा मोबदला हवा असेल, त्या बाजूला आपल्याला महागाई हे ऍक्सेप्ट करावं लागेल, कारण कुणाला ना कुणाला त्या वस्तूची किंमत ही जास्तीची द्यावी लागेल, जास्ती मोजावी लागेल अशी स्थिती दिसते. याची काही उद्दिष्ट किंवा या अनुषंगाने आपण या कन्सेप्टमध्ये फिलिप्स कर्वमध्ये काय काय शिकणार आहोत. तर विविध प्रकारच्या बेरोजगारीची ओळख आपल्याला होईल. मग बेरोजगारी कशा प्रकारे असते, छुपी बेरोजगारी असेल, अपेक्षित असणारी जी काही छुपी बेरोजगारी आपण म्हणतो, त्यावेळेला या बेरोजगारीतून अर्थव्यवस्थेला स्पष्टपणे निश्चितपणे वाढत्या लोकसंख्येला उत्पन्न मिळवण्यासाठी काय करता येऊ शकतं, किती प्रमाणात माहिती देता येऊ शकते, त्या अनुषंगाने समजा येईल. बेरोजगारीच्या नैसर्गिक दराची संकल्पना जी आहे ती स्पष्ट करता येईल किंवा बेरोजगारी आणि महागाई यांच्यातील संबंध हा प्रस्थापित होईल. बेरोजगारी आणि महागाई किती प्रमाणात कशा पद्धतीने आहे, अनुकूलित आणि तर्कसंगत अपेक्षांच्या संकल्पनांचे वर्णन त्यामध्ये केलेलं असेल. अल्पकालीन फिलिप्स वक्र हे कसे बदलतात ते स्पष्ट करता येईल. शॉर्ट रन आणि लॉंग रन मध्ये फिलिप्स वक्राच्या आकारातील फरक हा देखील त्यातून दिसून येऊ शकतो किंवा स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळे विविध प्रकारच्या बेरोजगारी ओळखता येतील. बेरोजगारीच्या नैसर्गिक दराची संकल्पना स्पष्ट होऊ शकेल. बेरोजगारी आणि महागाई यांच्यातील संबंध हा प्रस्थापित करता येऊ शकतो. अनुकूलित आणि तर्कसंगत अपेक्षांच्या संकल्पनांचे वर्णन त्या दृष्टीने करता येईल. अल्पकालीन फिलिप्स वक्र कसे बदलता येतील ते स्पष्ट करता येईल. शॉर्ट रन आणि लॉंग रन मध्ये फिलिप्स वक्राच्या आकारातील फरक हा अनुभवता येऊ शकतो का, किंवा त्या दृष्टीनं काही बाबी ह्या निश्चित उपयुक्त ठरू शकतील, त्या अनुषंगाने काही महत्वाचे निर्धार हे करता येऊ शकतील का. इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने महागाई ही अशी परिस्थिती आहे की जिथे अवस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सामान्य आणि शाश्वत वाढ होऊ शकेल का, ती कशा पद्धतीने होईल. महागाईने पैशाचे मूल्य हे कमी होत असतं, कारण इन्फ्लेशन रेशो जसा जसा वाढत जाईल, महागाईचा दर तशा पद्धतीने वाढत जाईल. त्याच अनुषंगाने वाढत्या महागाईच्या अनुषंगाने देखील या पैशाची असणारी किंमत जी आहे ती किती प्रमाणात कमी होईल, कशा पद्धतीने कमी होईल, ती निश्चितपणे आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागेल. कारण महागाईमध्ये वस्तूच्या किमती या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असतात. त्यामध्ये चलन जे आहे अर्थव्यवस्थेतलं, या चलनाचं अवमूल्यन झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बाजारपेठेत समजा उदाहरणासाठी आपण म्हणूया की कांदा, ओनियनची असणारी प्राइस ही ज्या वेळेला 20 रुपये किलो असते आणि त्याच ओनियनची प्राइस ज्या वेळेला आपण 50 रुपये देत असतो, कांद्याची किंमत ज्या वेळेला 20 रुपयावर 50 रुपये होते, त्यावेळेला या 50 रुपयातून येणारी कांद्याची जी काही मेजरमेंट म्हणूया तेवढं 1 किलो येत नाहीये. म्हणजे 20 रुपयामध्ये जर 1 किलो मिळणार असेल तर 50 रुपयामध्ये मात्र त्याचा 1 किलो ज्या वेळेला होईल त्यावेळेला या 20 रुपयातून किंवा 25 रुपयातून आपल्याला अर्धा किलो कांद्याची खरेदी करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी कांद्याचं मूल्य वाढलेलं असेल. तशाच पद्धतीने आपण ऍपल घेऊया किंवा ड्रेस घेऊया किंवा इतर काही वॉच असतील, मोबाईल्स असतील किंवा इतर मार्केटमधले काही गुड्स ज्यावेळेला आपण विचारात घेतो, कोणत्याही गुड्स असतील त्याचे ज्यावेळेला किमती वाढतात म्हणजेच महागाई निर्माण होते, भाव फुगवटा झालेला असतो, त्यावेळेला पैशाचं मूल्य हे घसरलेलं असतं किंवा पैशाचं मूल्य हे घटलेलं आपल्याला अनुभवायला येतं. या महागाईमुळे किंवा संबंधित महागाईच्या दरामुळे निश्चितपणे आपल्याला बेरोजगारी जी आहे ती कमी करता येते. म्हणजे रोजगार निर्मिती वाढते. कारण वाढत्या उत्पन्नाच्या वेळेला कोणताही उत्पादक आपले उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो. ते उत्पादन वाढवण्यासाठी निश्चितपणे एम्प्लॉयबिलिटी क्रिएट करत असतो किंवा रोजगार निर्मिती करत असतो आणि याच रोजगार निर्मितीतून
मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकऱ्या किंवा काम उद्योग व्यवसायातून मग वेगवेगळ्या पद्धतीची वस्तूंची मागणी ही देखील वाढलेली आपल्याला दिसते. आणि याच मागणीतून अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी जी आहे ती कमी व्हायला मदत होते. म्हणजेच महागाई ॲक्सेप्ट करतो त्यावेळेला आपल्याला बेकारी ही कमी करता येऊ शकते. परंतु जर महागाई म्हणजे दुसऱ्या बाजूला वस्तूच्या किमती कमी होत असतील, मागणी आणि पुरवठा त्यानुसार चलनवाढीचे 2 प्रकारात वर्गीकरण करता येते. डिमांड पूल आणि वाढल्यामुळं किंवा आणि कॉस्ट पुश वाढीमुळे उत्पादन खर्च किंवा महागाई व्यतिरिक्त एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे. त्याच अनुषंगाने ही महागाई ही अशी परिस्थिती आहे की जिथे अवस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सामान्य आणि शाश्वत वाढ किंवा महागाईने पैशाचे मूल्य हे कमी होते आणि परिणामी खरेदी कमी होते. महागाईचा दर हा वाढल्याने त्याचाही विपरीत परिणाम हा होत असतो किंवा विनिमय दर हा महागाई संबंधित विविध घटकामुळे बदललेला दिसतो. मागणी आणि पुरवठा त्यानुसार चलनवाढीचे 2 प्रकारात हे वर्गीकरण करता येते. डिमांड पूल किंवा मागणी वाढल्यामुळे आणि कॉस्ट पुश वाढीमुळे उत्पादन खर्च महागाई व्यतिरिक्त एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने महागाई ही वाढलेली आपल्याला दिसते किंवा सामाजिक प्रश्न हा निर्माण होत झालेला दिसून येतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं जी स्थिती असते ती विधा आपण म्हणूया की जिथं ॲक्सेप्ट आपल्याला एक कोणती तरी स्थिती ही करावीच लागते. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात योगदान देते. त्याचबरोबर त्याच बदल्यात श्रमाला किंवा मजुरीला प्राधान्य दिलं जातं. श्रमिक बाजारात समतोल वेतन दर किंवा पुरेशा प्रमाणात आपण म्हणूया की नोकऱ्या आणि त्यातून मिळणारं उत्पन्न निश्चितपणे वेतनामध्ये देखील वाढ झालेला असतो आणि हा समतोल पातळीवर गाठण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळं मजुराचा पुरवठा जो आहे तो मागणी एवढा असेल त्याच पद्धतीनं निर्धारित श्रम किंवा माणसे ही जास्तीत जास्त मजुरीचा पुरवठा करतात तर कंपन्याही जास्त मजुरीचा पुरवठा करत असतात. म्हणजे निश्चितपणे बाजारपेठेतल्या एकूण देशातले असेल किंवा त्या परिसरातले असेल एकूण लोकसंख्येला मोबदला मिळण्याच्या अपेक्षेनं उत्पन्न कसं वाढू शकेल या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. श्रमिक बाजारात समतोल वेतन दर आहे किंवा मजुराचा पुरवठा हा मागणी एवढा असेल अशा स्थितीत स्तरावर निर्धारित श्रम माणसे ही जास्त मजुरीचा पुरवठा करतात तर कंपन्या ही जास्त मजुरीचा पुरवठा करतात आणि मजुरी दर हा जास्त असताना कमी प्रमाणात मजुरांची मागणी ही केलेली दिसून येते. मजुरीचा दर हा जर जास्त असेल म्हणजे त्या ठिकाणी वेतन वाढीची ज्या वेळेला मागणी होत जाईल त्यावेळेला वाढत्या वेतनानुसार आउटपुट तेवढ्याच प्रमाणात उत्पादन मिळेल अशा स्थितीमध्ये देखील त्यामुळे मजुराचा पुरवठा हा होत असतो. मजुरी दराशी सकारात्मक संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत मजुरांची मागणी वाढते. परंतु मजुरांच्या वेतनात ज्या वेळेला वाढ करायची वेळ येते त्यावेळेला वस्तूच्या किमती ह्या आणखी वाढलेल्या दिसतात. त्यावेळेला मजुरांची संख्या न वाढवता केवळ मजुरांचं वेतन वाढवलं जातं आणि आउटपुट त्यांच्याकडून मग टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने असेल किंवा आहे याच मजुराला जास्तीचं वेतन देऊन जास्तीचं काम त्यांच्याकडून करून घेऊन त्या स्थितीत मात्र पुन्हा बेरोजगारी जी आहे त्या समस्येला आपल्याला समोर जावं लागतं. म्हणजे महागाईची विशिष्ट पातळी जी आहे त्या पातळीपेक्षाही पुढच्या स्थितीत ज्या वेळेला जातो त्यावेळेला ऊर्ध्वगामी उताराचा पुरवठा हा सूचित करतो तर कामगाराच्या मागणीचा मजुरीच्या दराशी नकारात्मक संबंध असल्याचा दिसून येतो. अधोगामी उतार असलेली मागणी वक्र हे सूचित करत असतो आणि निश्चितपणे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात योगदान हे दिलेलं आपल्याला दिसून येतो. आता बेरोजगारीचे काही प्रकार ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला या बेरोजगारीत श्रमशक्ती ही संकल्पना म्हणून 16 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तीचा त्यामध्ये समावेश होतो. 64 वर्ष जे काम करण्यास इच्छुक आहेत अशा प्रकारे त्यात नोकरदार आणि दोन्ही समाविष्ट आहेत किंवा बेरोजगार व्यक्ती आहे कामगार आहे या दलात समाविष्ट नसलेल्या व्यक्तीचा देखील त्याच्यात समावेश केला जातो. म्हणजे बेकारी किंवा बेरोजगारी ज्या पद्धतीने आपण 16 ते 64 खरं तर 15 ते 60 या वयोगटात या लोकसंख्येला करती लोकसंख्या असं म्हटलं जातं आणि यापेक्षा कमी वय असेल बालावस्था असेल किंवा वृद्धावस्था
60च्या वरतीच आपण म्हणतो. या कालखंडातल्या लोकसंख्येचा जर आपण विचारही केलेला असतो किंवा या करत्या लोकसंख्येमध्ये ज्यांना इच्छा आहे, इच्छुक आहे, अशांना जर आपण काम मिळत नसेल तर त्यांना बेकार किंवा बेरोजगार असं संबोधलं जातं. त्याच्या अगोदरच्या बाल्यावस्थेतही नाही आणि वृद्धावस्थेतही त्या लोकसंख्येचा जो आहे तो विचार केला जात नाही. म्हणजे श्रमशक्तीचा विचार करताना वयोमर्यादा या पुस्तकाच्या अनुषंगाने किंवा या सिलेबसच्या अनुषंगाने आपण विचार करता 16 वर्ष ते 64 वर्ष वयोगट हा विचारात घेतलेला आहे. नोकरदार आणि दोन्ही समाविष्ट याच्यामध्ये आहेत. बेरोजगार व्यक्ती किंवा कामगार दलात समाविष्ट नसलेल्या व्यक्तीचा याच्यामध्ये समावेश हा निश्चितपणे आहे किंवा यात इतर लोकसंख्येचा नसलेल्या व्यक्तीचा समावेश नाही. आता या बेरोजगारीचे प्रमुख 3 प्रकार पडत असतात. एक घर्षणजन्य बेरोजगारी आहे, स्ट्रक्चरल बेरोजगारी आहे आणि चक्रीय बेरोजगारी आहे. या घर्षणजन्य बेरोजगारीमध्ये किंवा बेरोजगारीच्या या तिन्ही प्रकारामध्ये घर्षण, संरचनात्मक आणि चक्रीय किंवा स्ट्रक्चरल बेकारी सुद्धा म्हटलं जातं. आणि चक्रीय बेरोजगारी या घर्षणात्मक बेकारीमध्ये विशेष करून हे घडत असताना लोक एकातून बदलतात आणि दुसऱ्याची नोकरी करतात. त्यांना दुसरी नोकरी मिळेपर्यंत म्हणजे संघर्ष आपण म्हणूया की एक जॉब सुटल्यानंतर दुसऱ्या जॉबमध्ये जॉईन होईपर्यंत आणि तिथलं वेतन मिळेपर्यंत त्यांना त्या जॉब मिळेपर्यंतचा जो कालखंड असतो तो बेकारीचा कालखंड असतो. म्हणजे नोकरी मिळवणं खूप मोठे चॅलेंज असतं आणि त्या चॅलेंजमधून किंवा एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न हे करावं लागतं. त्यामुळे घर्षणजन्य बेरोजगारी जी आहे ती कशा पद्धतीने असू शकते, त्या तो कालखंड जो आहे त्याला बेरोजगारी असं म्हटलं जातं किंवा बेकार असं म्हटलं जातं. पण वयोमर्यादा 16 ते 64 याच वयोगटातली लोकसंख्या या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे यांना किंवा या कालखंडात असणारी बेरोजगारी ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते. कारण अनेक उद्योग व्यवसाय आपण देशात पाहतो कमी जास्त प्रमाणात चालतात किंवा त्याची मागणी ही कालांतराने कमी होते आणि नव्या वस्तूची किंवा नवीन वस्तूची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. म्हणजे जुन्या वस्तू आणि नव्या वस्तू जसं की आपण टू व्हीलर बजाजचे आता स्कूटर हा जर विचारात घेतली तर पूर्वी फार शहरी भागामध्ये या स्कूटरची मागणी फार मोठ्या प्रमाणावर होती आणि आता सध्या आपण पाहतो की खूप कमी मागणी झालेली दिसते. म्हणजे किंवा या कंपन्या आता कालावधीनुसार बंद पडलेल्या दिसतात. किंवा काही मोबाईलच्या कंपन्या जर आपण विचारात घेतलं 2-3 वर्षानंतर त्याचे व्हर्जन्स हे वेगवेगळे येत असतात. व्हर्जन्स येणे ही चांगली गोष्ट आहे की हाच कामगार तो सस्टेन केला जातो. किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये पण आता नवीन नवीन पॉलिसीज येतात त्यावेळेला तेच शिक्षक पुन्हा सस्टेन होतात. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत, हायस्कूल्स काही प्रमाणात आहेत की त्या ठिकाणच्या विद्यार्थी संख्या अभावी ज्या वेळेला शिक्षक वर्ग करण्याची वेळ येते त्यावेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिक्षक हा सरप्लस म्हणून पाठवला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी जर शिक्षक पाठवला तर त्याला मिळणारं वेतन, त्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा या दृष्टीनं विचार करता ही चांगली बाब आहे की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणच्या काही कारणांमुळं जर शिक्षकांची स्थिती ही पुन्हा भरत्या थांबवल्या असतील किंवा कमी केलेल्या असेल तर त्यातून मिळणारा येणारी बेकारी किंवा बेरोजगारी आपण म्हणूया त्या क्षेत्रातल्या भरत्या ह्या कमी होणं अनेक दृष्टीनं हानिकारक असू शकतं. स्ट्रक्चरल किंवा रचनात्मक संरचनात्मक बेरोजगारी जी आहे ती ही पुरवठा आणि यांच्यातील विसंगतीमुळे उद्भवत असते. कारण अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या एकूण लोकसंख्येचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणावर आहे. नोकऱ्यांची मागणी ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि उदाहरणार्थ अलीकडच्या वर्षातची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढते. मग त्याच्यामध्ये अभियंते असतील म्हणजे इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, वकील्स असतील यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि तेवढ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. म्हणजे सरकारी नोकऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने खाजगी या नोकऱ्या किंवा ही व्यवस्था आपल्याला करावं लागत असलेली दिसते. त्यामुळे संरचनात्मक दृष्टीने जर विचार केला उच्च शिक्षण घेऊन देखील बेकारी किंवा बेरोजगारीला काही सामोरं जात असल्याची स्थिती या फिलिप्स कर्वाच्या अनुषंगाने किंवा बेकारीच्या स्थितीत आपल्याला दिसून येते. व्यवस्थापन किंवा व्यावसायिक हे भारतात नोकऱ्या शोधत आहेत. उपलब्ध नोकऱ्यापेक्षा जास्त नोकऱ्या आहेत का किंवा चक्रीय बेरोजगारी जी आहे एकूण मागणीतील चढ उतारामुळे उद्भवत असलेली दिसून येते. जो व्यवसाय चक्राचा किंवा चक्राकार गतीनं चालते म्हणजे
काही कालखंडात नोकऱ्या आहेत तर काही कालखंडात नोकऱ्या नाहीत. थोडक्यात शेती व्यवसायाचं जर आपण पाहिलं तर विशिष्ट सीझनमध्ये त्या ठिकाणी नोकऱ्या किंवा कामधंदे हे असल्याचं दिसून येतात. चक्रीय स्वरूपामध्ये अजून आपल्याला जसं की आता दिवाळीचा सण तुम्ही पाहत असता आणि दिवाळीच्या वस्तू ह्या त्या वेळेला डेकोरेशनच्या वस्तू असतील तर त्या वेळेला उपयुक्त ठरत असतात आणि इतर वेळेला त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे आकाशकंदील असतील सुद्धा तर हे फक्त दिवाळीच्या वेळेलाच लावले जातात. म्हणजे त्यावेळेलाच आपल्याला नोकरी किंवा कामधंदा उद्योग व्यवसाय तो चालू शकतो आणि नंतरच्या काळात तो उद्योग व्यवसाय बंद होतो. टर्न करावा लागतो, दुसऱ्या याच्यात काम करावं लागतं. मग सजावटीच्या वस्तू असतील, इतर वस्तू असतील त्या ठिकाणी काम करावं लागेल. म्हणजे एकूण मागणीतील चढ उतारामुळे यात उद्भवणारी जी स्थिती आहे ती व्यावसायिक किंवा चक्राचा एक भाग आहे. जेव्हा एकूण मागणी घटते त्याच अनुषंगाने बेकारीच्या स्वरूपात असणारी स्थिती ही देखील दिसून येत असते किंवा बेरोजगारी हे अनुभवायला येत असते. आता फिलिप्स वक्रामध्ये मांडलेल्या काही स्थिती जर पाहिल्या तर फिलिप्स वक्र यांनी किंवा A.W. फिलिप्स या विचारवंतांनी बेरोजगारी कमी करण्याच्या अनुषंगाने एक अनुभवसिद्ध किंवा अनुभवलेला प्रसंग त्यांनी 1861 ते 1957 जवळपास 100 वर्षाच्या कालखंडामधला हा अनुभव आहे. आणि 1958 मध्ये फिलिप्स यांनी जी स्थिती अनुभवली किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी महागाईचा दर आणि बेरोजगारीचा दर हा याच्या संदर्भातली मांडणी केली, त्याचा अभ्यास केला आणि या कालावधीत युनायटेड किंगडम साठी नाममात्र वेतन दरात वाढ आणि संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यात नाममात्र वेतन दरात वाढ केली आणि त्या दृष्टीनं महागाई कशा पद्धतीने येऊ शकते किंवा त्या बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि ते एक रेषीय समीकरण त्यांनी त्या आधारावरती मांडलं. हा अपवादात्मक किंवा एका विशिष्ट कालखंडात या दोन्ही स्थितीला सामोरं जाऊ शकतो का त्या संदर्भातला W is equal to A minus BU, where W is the rate of wage increase, A and B are constant and U is the rate of unemployment. Phillips found that there exists a stable and inversal relationship between W and U, with the implication that lower rate of unemployment is associated with higher rate of wage increase. म्हणजेच या ठिकाणी W यांनी मांडणी करताना ज्या वेजेस इन्क्रीज होतात त्या A आणि B मध्येच कन्स्टंट केलेल्या आहेत आणि त्याचा वेजेसच्या अनुषंगाने रिलेशनशिप दाखवताना लोअर दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने या डायग्राममध्ये विशेष करून इन्फ्लेशन रेशो जो आहे तो B आणि A या ठिकाणी U1 U2 आणि ही अनएम्प्लॉयमेंट सिच्युएशन आहे आणि इन्फ्लेशन रेशो दाखवताना फिलिप्स कर्वच्या अनुषंगाने 1 आणि 2 या अनुषंगाने सुद्धा काही मांडणी ही निश्चितपणे केलेली आहे. या फिलिप्स कर्वच्या अनुषंगाने असणारी स्थिती ही कशा पद्धतीची आहे त्या 1980च्या दशकाचा जर विचार केला 70च्या दशकात 70च्या उत्तरार्धात आणि 80च्या सुरुवातीच्या काळात अशा विकाराला किंवा त्या बाबीला तडा देण्याचं काम फिलिप्स कर्वच्या मांडणीतून झालेलं दिसून येतो. त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीनं संकटांना सामोरं जावं लागतं किंवा फटका बसू शकतो असं म्हटलं त्यांनी. उच्च महागाई आणि उच्च बेरोजगारी हे दोन्ही दर हे एकाच वेळेला अर्थव्यवस्थेत असतात. बेरोजगारी वाढली म्हणून तिकडे आर्थिक वाढीमुळे संबंध दर्शवणारी उत्पादनाची निम्न पातळी होती किंवा सरकारांनी उच्च सरकारच्या केन्शियन धोरणाचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण मागणी वाढवण्यासाठी खर्च किंवा महागाईचा दर वाढला. अशा प्रकारे बहुतेक देशांनी जे अनुभवले ते म्हणजे स्टॅग्फ्लेशन याचे संयोजन स्थिरता आणि महागाई मंदीचे कारण हे पुरवठा धक्के असल्याचे आढळून येते किंवा त्या अनुषंगाने होणारे बेनिफिट्स जे आहेत ते त्यातून निदर्शनाला आणून दिले आणि महागाईमुळं कोणत्याही अर्थव्यवस्थेला फायदे होत नाहीत.
तुलनात्मकरित्या काही प्रमाणात महागाई अपेक्षित आहे, परंतु अति महागाई किंवा अतिवस्तूचा मागणी पुरवठा वाढणं, त्याच अनुषंगाने धक्के असणे हे देखील हानिकारक आहे. 1973 आणि 1989च्या तेल संकटामुळं युनिट 6 मध्ये आपण याचा स्टडी केलेला आहे. स्टॅगफ्लेशनची सूची किंवा स्टॅगफ्लेशन ही स्थिती दिसून येते. स्टॅगफ्लेशनच्या कारणांचा अधिक शोध घेण्यासाठी किंवा अर्थशास्त्रज्ञांच्या मांडणीनुसार वेगवेगळे विचार त्यात स्पष्ट केलेले दिसून येतात. बेरोजगारीची जी नैसर्गिक किंवा नॅचरल स्थिती आपण म्हणूया ती कशा पद्धतीने आहे. युनायटेड किंगडमच्या अनुषंगाने मांडलेला फिलिप्स यांनी स्थिती ही विशिष्ट कालखंडात उच्च पातळीवरती संकट किंवा तेलाच्याही किंवा किमती वाढल्यामुळं बेरोजगारीचाही दर आणि बेरोजगारीचा दर म्हणजे एकाच वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही आणि रोजगाराच्या स्थितीत सामोरे जात असताना अनेक संकट आलेली दिसून येतात. याच संकटाच्या अनुषंगाने देखील अर्थव्यवस्थेतली असणारी स्थिती ही वेगवेगळी असल्याचं अनुभवायला मिळत आहे. या बेरोजगारीचा नैसर्गिक दर हा पूर्ण रोजगार हा शब्द ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला त्या अनुषंगाने त्याचा असणारा अर्थ ही सर्व अर्थव्यवस्थेतील कामगार कार्यरत आहेत किंवा अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कार्यरत आहे. रोजगार पातळी ही आमचा अर्थ असा नाही की शून्य बेरोजगारी आहे, कारण बाजारातील अपूर्णता, मजुरी आणि किमतीमधील कठोरता म्हणजे एकाच वेळेला किमतीत वाढ होणं किंवा किमतीत असणारी कठोर स्थिती हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कार्यरत आहे का किंवा रोजगार पातळी ही कोणत्या टप्प्यावर पोहोचलेली आहे की शून्य बेरोजगारी आहे, कारण बाजारातील अपूर्णता, मजुरी आणि किमतीमधील कठोरता आणि विविध घर्षण अर्थव्यवस्था शून्य बेरोजगारी प्राप्त करणे शक्य नाही. उदाहरणार्थ कोणत्याही वेळी काही कामगार हे संक्रमण प्रक्रियेत असतात. एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत किंवा घर्षणात्मक स्वरूपात आपण म्हणूया एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत ज्या वेळेला जाण्याची प्रक्रिया चक्रीय स्वरूपाची असते त्यावेळेला देखील काही समस्या निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे अंशतः काही कामगारांच्या असलेल्या कौशल्यामध्ये बदल न होता किंवा तेच कौशल्य आत्मसात करावे लागत असल्यामुळं विशिष्ट टप्प्यावरती त्यांना काही कालखंड आपण म्हणूया काही कालावधी हा बेकार किंवा बेरोजगार राहावं लागत असतं. त्यामुळं कामावर ठेवता येत नाही आणि आवश्यक असल्यास किंवा कौशल्य ही संरचनात्मक बेरोजगारीची असल्यास दिसून येतात. त्यामुळे अर्थशास्त्रातील अपेक्षा निर्णय घेण्यामध्ये अपेक्षा ही महत्त्वाची भूमिका बजावतात. पावसाळ्यात जेव्हा छत्र्यांची आपण म्हणूया मागणी जी असते ती विशेष स्वरूप वाढलेली असते तेव्हा आकाशाकडे पाहून केवळ हवामानाचा अंदाज घेतलं आणि मग निर्णय घेणं किंवा अपेक्षा तशा पद्धतीने करणं, केवळ ढग भरून आले म्हणून पाऊस येईलच असं होत नाही, परंतु एक अंदाज वर्तवलेला असतो. त्यामुळं जर दिवसाच्या उत्तरार्धात पाऊस पडेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकता आणि आपल्याबरोबर छत्री ही घेतली जाते. त्यामुळं ज्या स्थितीत आपण म्हणूया की आवश्यक असणाऱ्या व्यवस्था ह्या आहेत का किंवा त्या कशा प्रकारच्या आहेत. आर्थिक एजंट किंवा आर्थिक चलाबद्दल अपेक्षा तयार करतात, जसे की किमती, मागणी ही सरकारी धोरण आहे आणि इत्यादीमध्ये कशा पद्धतीने बदल होतात किंवा किती प्रमाणात बदल होतात त्या अनुषंगाने देखील मांडणी ही केलेली असते. त्यामुळे A.W. फिलिप्स यांनी मांडणी करताना जसे की किमती, मागणी आणि सरकारी धोरण इत्यादीच्या संदर्भात अनेक बाबतीत माहिती ही मांडलेली दिसून येते. मागणी वाढेल आणि उत्पादकाला अपेक्षा आहेत त्याच पद्धतीनं उत्पादन क्षमता वाढवण्याची देखील योजना त्या दृष्टीने केलेली आपल्याला पाहायला मिळत असते किंवा तशी योजना ही केलेली असते. एक ओके, अर्थशास्त्रातील अपेक्षा आणि निर्णय घेण्याची जी काय अपेक्षा आहे ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. या कालखंडात म्हणजे पावसाळ्याची स्थितीचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच अनुषंगाने त्या वस्तूचं उत्पादन ही वाढणं अपेक्षित असतं किंवा त्या प्रमाणात उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळणं अपेक्षित असतं. अनेकांचा विचार करू शकतात किंवा तशा पद्धतीने घटक जे आहेत जसे की उत्पादन तंत्रज्ञानातील संभाव्य प्रगती ज्यामुळे होऊ शकते. सध्या प्रस्तावित
मशिनरी ह्या अप्रचलित आहेत किंवा नवीन पर्याय त्या अनुषंगाने दिसू शकतात. उत्पादनाच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो आणि औद्योगिक कामगार व्यापार कर धोरणामधील बदल सरकारचा महसूल आणि खर्चावर परिणाम होऊ शकतो का? युद्ध, व्यापार, निर्बंध आणि बदलणारे आंतरराष्ट्रीय संबंध उत्पादन आणि विक्रीच्या शक्यतावर परिणाम करू शकतात. जर एखाद्या कामगाराला अशी अपेक्षा असेल की कामगाराची मागणी ही काही प्रमाणात जास्त असेल तर त्याच अनुषंगाने ही मागणीत बदल होऊ शकेल का? किंवा उत्पादन तंत्रज्ञानातील संभाव्य प्रगती ज्यामुळे होऊ शकते, सध्या प्रस्तावित मशिनरी अप्रचलित आहे किंवा त्या अनुषंगाने नवीन पर्याय हे दिसू शकतात. उत्पादनाच्या मागणीवर त्या अनुषंगाने होणारा परिणाम किंवा औद्योगिक कामगार व्यापार आणि कर धोरणामधील बदल हे सरकारचा महसूल आणि खर्चावर असणारा परिणाम होऊ शकतो. युद्धे, व्यापार, निर्बंध आणि बदलणारे आंतरराष्ट्रीय संबंध उत्पादन आणि विक्रीच्या शक्यतावर हा परिणाम करू शकतात किंवा त्या अनुषंगाने तसा परिणाम हा झालेला आपल्याला दिसून येत असतो. जर एखाद्या कामगाराला अशी अपेक्षा असेल की कामगाराची मागणी ही काही प्रमाणात जास्त असेल, त्याच पद्धतीनं किंवा त्याच अनुषंगाने होणारे बदल देखील निश्चितपणे अनुभवायला मिळतील किंवा तसे अनुभव हे आलेले असतील. त्यामुळं उत्पादन तंत्रातल्या जर बदलामुळे प्रगती होऊ लागली तर कामगारांची मागणी कमी होईल, परंतु उत्पादन तंत्रात बदल न होता प्रगती होत असेल असं होणार नाही. त्यामुळं लोकसंख्येला जास्त कामावर घ्यावे लागेल किंवा काही कालखंडापूर्वी आपण पाहतो की वेगवेगळे कम्प्युटर्स ज्या वेळेला कम्प्युटरचा तर शोध लागला, परंतु वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स वेगवेगळे त्याच्यातले आले, त्यावेळेला तिथून पुढं क्लिरिकल काम जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालं आणि या कमी होण्यामुळं नंतर कॉम्प्युटर ज्याला येत असेल त्याला काम मिळू लागलं. मग इतर पूर्वी जे लिखापडी करणारे लोक होते त्यांचं काम कमी झालं, म्हणजे त्यांना बेकारी किंवा बेरोजगारीला सामोरं जावं लागलं. म्हणजे नवीन पर्याय दिसू शकतात किंवा उत्पादनाच्या मागणीवर त्याचा परिणाम होत असतो आणि प्रोडक्शन त्या ठिकाणी वाढवलं जातं. मग टेक्नॉलॉजी वाढेल तशा पद्धतीनं तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उत्पादन वाढेल, परंतु बेरोजगारी जी आहे ती त्यातून कमी होईलच असं सांगता येत नाही. औद्योगिक कामगार व्यापार आणि कर धोरणामधील बदल हा सरकारचा महसूल आणि खर्चावरील परिणाम होऊ शकतो. युद्धे, व्यापार, निर्बंध आणि बदलणारे आंतरराष्ट्रीय संबंध उत्पादन आणि विक्रीच्या शक्यतावर परिणाम करू शकतात. जर एखाद्या कामगाराला अशी अपेक्षा असेल की कामगारांची मागणी ही काही प्रमाणात जास्त असेल किंवा तशा पद्धतीनं त्याच्यात बदल करता येऊ शकतो, येत्या काही महिन्यात तो त्याच्या पगारात वाढ करण्याची मागणी करू शकतो. दुसरीकडे जर मजुरीची मागणी ही कमी होत आहे आणि त्याला त्याची नोकरी टिकून ठेवायची आहे आणि कदाचित नाही किंवा वाढीसाठी विचार पुढे जर कामगारांची अपेक्षा असेल की वस्तू आणि सेवांच्या किमती या आहेत किंवा वेगाने वाढणे आहे, त्यावेळेला म्हणजेच महागाई जास्त आहे, तो उच्च वेतन दराची मागणी करेल, जेणेकरून त्याचा खरा मजुरी दर हा कायम राहील किंवा वाढीसाठी विशिष्ट प्रकारे विचार करून त्यातून उत्पन्न वाढीला महत्त्व दिलं जाईल. असेल की वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या विशिष्ट टप्प्याने किंवा वेगाने वाढण्याच्या अनुषंगाने कसे बदल होतील, किती प्रमाणात बदल होतील ते त्यातून दिसून येईल. वेगवान होणारी वाढ किंवा अर्थव्यवस्थेतली असणारी स्थिती याच्या उच्च वेतनाकडे जाऊ शकेल का? उच्च वेतनातून जेणेकरून अर्थव्यवस्थेतल्या खरा मजुरी दर जो आहे तो किती आहे, कशा पद्धतीने असू शकेल तो पाहणं त्या दृष्टीने देखील महत्त्वाचं ठरू शकेल. अनुकूलित अपेक्षा ज्या आहेत त्या अनुकूलित अपेक्षा व्हेरिएबल मागणी मागील वर्तनाचा विचार करते आणि समजा कालावधीसाठी किंमत किंवा जी हे एकक वापरलेलं आहे आणि किमतीच्या अनुषंगाने पी हे एकक वापरलेलं आहे. या अनुषंगाने सुपर स्क्रिप्ट त्या अनुषंगाने ई इथं अपेक्षित विचार घेतलेला आहे. अशा प्रकारे कालावधी टी मधील अपेक्षित किंमत पातळी पी आहे आणि त्यानुसार अनुकूल अपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या या अपेक्षांचा विचार करता कोणत्या स्थितीत अर्थव्यवस्थेतली अनुकूलित स्थिती येऊ शकेल त्या संदर्भातली माहिती केलेली आहे. तर्कशुद्ध अपेक्षा किंवा तर्कसंगत अपेक्षा हे गृहीत धरते की घरे आणि कंपनी घेतात
त्यांच्यासाठी उपलब्ध सर्वोत्तम संभाव्य माहितीच्या आधारे निर्णय घेतले जातात. अशा प्रकारे ते केवळ विशिष्ट टप्प्यावर किंवा भूतकालीन ट्रेंडचा विचार करून नव्हे, तर वर्तमान आणि अपेक्षित भविष्यकालीन घटनांचा विचार करून देखील त्याची मांडणी ही केलेली असते. त्याचबरोबर तर्कशुद्ध अपेक्षानुसार लोक भूतकाळातील चुकांमधून शिकतात किंवा लोक कदाचित कधी कधी त्याच्या अंदाजात चुकीचे असू शकतात किंवा तसेच धोरण राबवलेलं आपल्याला पाहायला मिळतात. मग यातून निश्चित कोणते फायदे होऊ शकतील किंवा कशा पद्धतीनं फायद्यांचा विचार होऊ शकेल ते पाहणं हे देखील अगत्याचं ठरू शकतं. त्यामुळं एकूण असणारी स्थिती ही कशी असेल किंवा कधी कधी त्याच्या अंदाजात हे चुकीचे असू शकतात, परंतु सरासरी बेरोजगारी किंवा बेकारी जी आहे ती तर्कसंगत अपेक्षा गृहीत धरते. त्या अपेक्षांच्या अनुषंगाने कंपन्यांचे असणारे निर्णय, त्यातून महागाई किंवा एकूणच आपण म्हणूया रोजगार निर्मिती ही कशा पद्धतीने होऊ शकते. महागाई एका वेळेला म्हणजे वेतनाचे दर वाढले तर वाढत्या वेतनाच्या दरामुळं जो काही कर्मचारी आहे, कामगार आहे, तो जास्ती किमतीच्या वस्तू देखील खरेदी करायला प्रेफरन्स देऊ शकते. म्हणजेच घर बांधणं असेल किंवा गाड्या खरेदी करणं असेल, म्हणजे चैनीच्या वस्तू खरेदी करणं असेल किंवा इतर वस्तूंची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढेल. म्हणजे ज्या पद्धतीनं रोजगार वाढत जाईल त्या पद्धतीनं महागाईचा दर हा वाढलेला दिसेल. अपेक्षावर्ती फिलिप्स वक्र जो आहे तो आधी चर्चा केलेली फिलिप्स वक्र अर्थव्यवस्थेतील मंदीचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. स्टॅगफ्लेशनचे स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला आपल्या विश्लेषणामध्ये अपेक्षा आणणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती कोणताही बदल नसल्यास सत्य आहे किंवा लोकांच्या मनातील अपेक्षा जर लोकांना समजले की बदल होत आहे आणि अपेक्षेनुसार नंतर फिलिप्स वक्र हे बदलेल किंवा दोन्ही अनुकूलित अपेक्षा ह्या तर्कसंगत आहेत किंवा अपेक्षांचा फिलिप्स वक्र साठी महत्त्वाचा परिणाम हा झालेला दिसून येऊ शकतो. त्याच पद्धतीनं स्टॅगफ्लेशनचे स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला आपल्या विश्लेषणामध्ये ही अपेक्षित बदल किंवा त्या अनुषंगाने माहिती घेणं अपेक्षित ठरेल. यामध्ये अनुकूलित अपेक्षा अंतर्गत असणारा फिलिप्स कर्व जो आहे तो कशा पद्धतीनं दर्शवलेला आहे. कामगार आणि त्याचे नियुक्ते ह्याच्यावरून निर्णय घेतले जातात किंवा कामगारांची नेमणूक करताना निर्णय घ्यावे लागतात की त्या संदर्भातला असणारा त्यांचा वेतनाचा दर काय असेल, कालावधीनंतर किंवा विशिष्ट कालावधीत त्यांना किती वेतन भविष्यात वाढणार आहे याचा सूक्ष्मपणे अभ्यास करून किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रात त्याची मांडणी करून वास्तविक वेतनाच्या आधारावरती रोजगाराबाबत हा नाममात्र वेतन नाही किंवा त्यानुसार फ्रीडमन आणि फेल्प्स अपेक्षा या महत्त्वाच्या आहेत. अशा प्रकारे अपेक्षित वास्तविक वेतन, समतोल उत्पादन आणि वेतन दर हे ठरवण्यासाठी विचारात घेतले पाहिजेत किंवा त्या अनुषंगाने अनुकूलित अपेक्षा अंतर्गत फिलिप्स कर्व हा कामगार आणि नियुक्ते किंवा निर्णय घेतात किंवा त्या अनुषंगाने असणारा अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेवर अनुषंगाने माहिती आहे किंवा त्या अनुषंगाने माहिती परत मांडणी ही करणं अपेक्षित असतं आणि अनुकूलित अंदाज घेऊन हा फिलिप्स वक्र निर्माण होत असतो किंवा काढला जातो. त्याचबरोबर बिंदू बी वरील समतोल हा समतोल प्रस्तावित होतो आणि तथापि तात्पुरता आहे किंवा कामगारांना लवकरच याची जाणीव होत असते किंवा महागाई दरात अनपेक्षित वाढ झाली आहे किंवा भरपाई करणारी भाववाढ कामगार वाढीवर वेतन दराची मागणी करतील हे मध्ये किंवा या अनुषंगाने देखील बदल घडून येऊ शकतो. फिलिप्स वक्र किंवा SRPC 1 पासून SRPC 2 पर्यंत त्यात कशा पद्धतीने वाढ होते, किती प्रमाणात वाढ होते, बदल होते हे देखील दर्शवणं हे अपेक्षित असतं. तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत फिलिप्स वक्र किंवा तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत आर्थिक त्या संदर्भातले असणारे निर्धारक आणि फर्म आणि म्हणजे उद्योगधंदे आणि घरे याच्यात होणारी वाढ किंवा पुढे पाहता ते सर्व उपलब्ध माहिती विचारात घेतात आणि भूतकाळाच्या आधारावरती अनुभव घेऊन तसेच अर्थव्यवस्थेतील वर्तमान आणि भविष्यातील घडामोडी त्याच अनुषंगाने असणारे तर्कसंगत अपेक्षानुसार परिपूर्ण दृष्टिकोनही त्यात विचारात घेतला जातो. परंतु त्रुटी रद्द होतात आणि संपूर्ण वरील गोष्टीचा विचार करता
वास्तविक चलनवाढीचा दर हा अपेक्षित का आहे किंवा महागाई दर हा त्यामुळे कामगार आणि कंपन्या वेतनाबाबत कोणतीही चूक करीत नाहीत. वाटाघाटी दरम्यान दर किंवा अशा प्रकारे महागाई आणि दरम्यान कोणताही व्यापार हा बंद होत नाही किंवा तर्कसंगत अपेक्षा ही देखील विचारात घेतली जाते. अंतर्गत बेरोजगारी अर्थव्यवस्थेत बेकारीचा दर हा नैसर्गिक दराशी संबंधित आहे का किंवा नैसर्गिक दर हा किती प्रमाणात बेरोजगारीशी अटॅच आहे याचा विचार किंवा याचा वाहपोह हा निश्चितपणे त्याच्यातून केलेला आपल्याला दिसतो. तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत किंवा काही विशिष्ट तर्क लावून त्या अनुषंगाने बेकारी किंवा बेरोजगारी कमी करता येऊ शकतं का, ती किती प्रमाणात कमी करता येऊ शकते याच्या संदर्भातली मांडणी ही कोणा अपेक्षित असते किंवा तशी मांडणी ही झाल्यामुळं त्याचे काही निश्चित फायदे हे अर्थव्यवस्थेला होत असतात. याच फायद्यातून समग्र पातळीवरची ध्येय धोरणं ही निर्धारित केली जातात. समग्र पातळीवरील ध्येय धोरणातून तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत फिलिप्स वक्र किंवा तशा पद्धतीनं तर्कांतर्गत आर्थिक एजंट्स किंवा फर्म आणि घरे याच्यातील दोन्हीतली असणारी स्थिती ही अर्थव्यवस्थेला हानिकारक ठरू शकेल का, याच्यातून जसं की आपण महागाई पाहतो आणि नंतर बेरोजगारी पाहतो. म्हणजेच एका बाजूला आपल्याला रोजगार निर्मिती वाढवायची असेल तर महागाई ॲक्सेप्ट करावी लागते, परंतु बेरोजगारी ही स्थिती असताना महागाई ही स्थिती देखील आहे. अशी कोणती स्थिती असते ज्या वेळेला केवळ वेतनाचे दर वाढत जातात आणि त्या अनुषंगाने वस्तूच्या किमती वाढत जातील, त्यावेळेला लोकसंख्येला पुन्हा रोजगार निर्मिती देखील होणं अपेक्षित आहे. म्हणजे सध्या फिलिप्स वक्र जर आपण पाहिलं तर महागाईचा दर आहे आणि बेरोजगारीचा दर आहे, हे दोन्हीही एकाच वेळेला वाढत असताना दिसून येतं. या दोन्ही समान पातळीवरती होणारी वाढ ही हानिकारक ठरू शकते किंवा देशाचा विकास त्यातून होणारा नाही. म्हणजे ज्या ठिकाणी रोजगार निर्मिती होणं अपेक्षित आहे, मग महागाई वाढली तरी पण काही प्रमाणात अपेक्षित आहे, कारण देशाचा विकास त्यामुळे होऊ शकतो, उत्पन्न वाढीला चालना मिळू शकते आणि या वाढत्या उत्पन्नातून वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे या अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होताना आपल्याला दिसून येतील. या डिसइन्फ्लेशनची जी काही किंमत असते त्या अनुषंगाने चलनवाढीचा परिणाम हा उत्पन्नाच्या पुनर्वितरणात होतो आणि कमी उत्पन्न गटांना सर्वात जास्त त्रास होतो. उच्च महागाईमुळे वाढ झाल्याचे दिसून येत आहे आणि लोकांमध्ये असंतोष किंवा कधी कधी राजकीय अस्थिरता आणि पतन होऊन अनेक देशामध्ये सरकार त्यामुळे महागाईचे परिणाम तर होतातच, आर्थिक पण सामाजिक आणि राजकीय हे देखील त्याच्यात बदल होतात. धोरणकर्ते नेहमीच प्रयत्न करतात किंवा महागाई नियंत्रित करण्यासाठी. खरे तर भारतासह अनेक देश हा महागाईचा पाठपुरावा करत असताना दिसतात किंवा आर्थिक धोरणाचे एकमेव उद्दिष्ट म्हणून ते लक्ष्य निर्धारित करतात. त्यामुळे डिसइन्फ्लेशनची प्राईस हा चलनवाढीच्या उत्पन्नावरती पुनर्वितरणावरती कशा पद्धतीने परिणाम करतो. त्यामुळं त्याचबरोबर कमी उत्पन्न गटांना सर्वात जास्त त्रास होतो आणि उच्च महागाईमुळे वाढ झाल्याची देखील दिसून येत असते. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष, कधी कधी राजकीय अस्थिरता आणि पतन होऊ शकते किंवा अनेक देशामध्ये सरकार त्यामुळे महागाईचे परिणाम याचा देखील अनुभव घेत असताना दिसून येतात. त्याचबरोबर आर्थिक पण सामाजिक आणि राजकीय विचार त्या अनुषंगाने विचारात घेतले जातात. धोरणकर्ते नेहमीच त्या दृष्टीनं प्रयत्न करत असतात. जेव्हा महागाई जास्त असते आणि सरकारला एक कडक किंवा आर्थिक धोरण अवलंबावे लागते, जेणेकरून या अनुषंगाने खरं तर सरकार RBIला देखील सजेस्ट करत असतं की त्यांच्याकडचे जे वेगवेगळे दर आहेत, मग SLR असेल, CRR असेल, बँक रेट असेल, याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित असतं आणि त्यातून महागाई नियंत्रित केली जाते. म्हणजे जिथं याचे वेगवेगळे दर वाढवून बँक आपल्याकडे पैसे जास्त प्रमाणात ठेवते, त्या बँकेच्या ठेवीतून किंवा बँकेकडून असणाऱ्या वेगवेगळ्या तरतुदीतून हे आर्थिक धोरण अवलंबावे लागते आणि जेणेकरून एकूण मागणी ही निर्धारित केली जाते किंवा निर्धारित केली जाते आणि महागाई कमी करण्यासाठी धोरण आखले जातात. म्हणजेच इन्फ्लेशन त्यागाचे प्रमाण मंद किंवा आर्थिक वाढीमुळे वित्तीय
उद्दिष्टावर दबाव येतो. महसूल निर्मिती किंवा सरकारी खर्च असमानता, विकास दर मंदावलेला असतो किंवा त्या अनुषंगाने विपरीत परिणाम होतो आणि खर्च वाढल्यामुळे वाढते उच्च वित्तीय तूट केवळ एक स्रोत आहे आणि त्या स्रोताच्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील विचारात घेतले जातात. थंड तुर्की किंवा क्रमवाद म्हटलं या ठिकाणी. आता या थंड तुर्की किंवा क्रमवादाच्या अनुषंगाने निर्गुणन प्रक्रियेत एक प्रश्न उद्भवतो आणि तो प्रश्न म्हणजे धोरण निर्मात्यांना काही विचार करण्यासाठी किंवा काही मान्य करण्यासाठी त्याच्यातली काही बाबी ह्या विचारात घेतल्या जातात. चलनवाढीचा दर हा झपाट्याने कमी व्हावा किंवा त्यांनी असे धोरण अवलंबावे की महागाई कमी होणे हे क्रमप्राप्त आहे. शास्त्रीय अर्थतज्ञ असे सुचवतात की निर्गुणन प्रक्रिया ही जलद असावी. या धोरणाला कधी कधी कोल्ड म्हणून संबोधलं जातं, म्हणजे कोल्ड किंवा थंड किंवा तुर्की क्रमवाद असं देखील म्हटलं जातं. म्हणजे त्या धोरणामुळे अतिरिक्त झालेली जी काही चलनवाढ असेल, महागाई असेल, ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न ही स्लोली गव्हर्नमेंट असेल किंवा RBI असेल किंवा तेथे सेंट्रल बँक असेल त्याच्या मार्फत केलेला असतो. म्हणजे निर्मळ प्रक्रियेच्या अनुषंगाने कोल्ड म्हणून संबंधित टर्की या विचारबंधाने मांडलेली ही संकल्पना आहे. या दृश्य अनुभवाच्या अनुषंगाने लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे की सरकार हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. कारण इन्फ्लेशन जर वाढलं, महागाई जर वाढलं तर सर्वसामान्य लोकांच्या उपभोगाच्या गरजा देखील, उपभोगाच्या वस्तू देखील, वस्तूंची किमती देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असतात आणि त्यामुळं उपभोग हा बंद होतो किंवा पूर्णपणे थांबणं म्हणण्याऐवजी अनेक वस्तू महाग झाल्यामुळं मग हलक्या दर्जाच्या स्वस्त मिळणाऱ्या वस्तूंच्या किमती देखील महागाईच्या काळात वाढतात आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणं हे देखील कठीण होतं आणि त्याच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणावरची लोकसंख्या ही लागलेली असते. काही थोड्याच लोकसंख्येकडं खूप मोठा पैसा असल्यामुळं महागाईला सामोरे जात असताना त्यांना त्यांच्या पैशातून आपल्या गरजा पूर्ण करता येतात. परंतु वाढत्या किमतीला त्यांना देखील किंवा ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्यांना देखील या वस्तू खरेदी करताना अनेक अडथळे येतात, अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे निर्मूलन प्रक्रियेत एक प्रश्न हे निर्माण झालेले दिसतात आणि ते सोडवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे प्रयत्न हे करावे लागत असल्याचं आपल्याला अनुभवायला येते. त्यामुळे महागाई कमी होणे ही क्रमप्राप्त आहे. शास्त्रीय किंवा अर्थतज्ञ असे सुचवतात की निर्मूलन प्रक्रिया ही जलद असावी. या धोरणाला कधी कधी कोल्ड स्टोरेज क्रमप्राप्त असं म्हटलं जातं, जिथे किमतीच्या पातळीत ही सातत्याने घट होत असते. इथे पुन्हा सातत्यपूर्ण आणि किंमत पातळी हे दोन्ही शब्द लक्षात घ्यावे लागतात आणि अशा प्रकारे मध्ये घट ही एकाच वस्तूची किंमत ही अपस्फीती म्हणता येणार नाही. आणि नोटाबंदीची परिस्थिती जेव्हा एकूण मागणी एकूण पुरवठ्यापेक्षा कमी असते तेव्हा उद्भवते किंवा अशा प्रकारे डिफ्लेशन ही उत्पादनात घट किंवा बेरोजगारी वाढणे या अनुषंगाने सामान्यपणे ही समोर आलेली दिसते किंवा क्रियाकलाप या अनुषंगाने देखील मंदावतात किंवा त्याच्या घटनात्मक क्रम जे आहे त्याची स्थिती कमी झालेली असते. आणि याच मंदीच्या कालखंडामध्ये पुन्हा रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या बँका आपली ध्येय धोरणं हे राबवत असतात आणि या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने काही पाहणी हे निश्चितपणे होत असते. त्यामुळे तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत फिलिप्स वक्र किंवा तर्कसंगत अपेक्षा अंतर्गत असणारे आर्थिक एजंट जसे की फर्म आणि घरे असतील त्या अनुषंगाने देखील त्याची पाहणी ही भूतकाळाच्या स्थितीच्या किंवा या स्थित्यंतरात बदल घडवण्याच्या दृष्टीनं मांडणी केलेली असते. त्यामुळं समजा अर्थव्यवस्थेत बेरोजगारीच्या नैसर्गिक दराने काही बदल हे झालेले आहेत, त्याच अनुषंगाने महागाईच्या दराने असणारी अपेक्षा ही व्यक्त केली जाते. सरकार त्या दृष्टीनं पाठपुरावा करत आहे किंवा विस्तार धोरणाचा परिणाम जो आहे तो देखील दिसून येतो किंवा म्हणून एकूण वाढ ही होत असते आणि त्यामुळे महागाई दरात वाढ झाल्यामुळं धोरण किंवा इकॉनॉमिक एजंट किंवा इकॉनॉमिक्स मध्यस्थाच्या अनुषंगानं वाढीव अपेक्षा किंवा त्या संदर्भातली मांडणी अनपेक्षितपणे केलेली असते आणि बेरोजगारीला कमी करण्याच्या दृष्टीनं
केले जातात आणि एका महत्त्वाच्या मुद्द्यावर किंवा तर्कसंगत अंतर्गत सरकारी धोरण किती प्रभावी करता येऊ शकतं. मग सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतं आणि त्यातून लोकांच्या हातात किंवा जनतेच्या हातात पैसा कसा उभा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. आणि जनतेकडं ज्यावेळेला पैसा मिळतो किंवा काही भाग उत्पन्न स्वरूपात मिळत असेल त्यावेळेला जनतेकडून किंवा एम्प्लॉय कामगाराकडून वेगवेगळ्या वस्तूंची मागणी वाढायला लागते. म्हणजे वेतन मिळालं तर मागणी वाढते आणि या मागणीतून निश्चितपणे आर्थिक लाभ हा जसा होईल किंवा उत्पन्न वाढेल अशा पद्धतीने वस्तूंची वेगवेगळ्या बाजारपेठेतली मागणी वाढेल. वाढत्या मागणीमुळं पुन्हा अर्थव्यवस्था सुस्थितीकडे येईल. म्हणजे मंदीतून अर्थव्यवस्था बाहेर काढण्याच्या दृष्टीनं सरकारचं धोरण प्रभावी आहे. त्या दृष्टीनं बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न हे रोजगार निर्मितीकडे लोकांच्या जातात आणि रोजगार निर्मितीतून पुन्हा वस्तूंची मागणी वाढते. वस्तू आणि सेवांची मागणी, सेवा देखील त्याच वेळेला मागणी वाढतात. म्हणजे वेगवेगळ्या बँकांकडे लोक आपल्या पगारी जे आहेत ते तिथं ठेवतील किंवा बँकांच्या मार्फत वेगवेगळे आर्थिक व्यवहार केले जातील. आरोग्यविषयक वेगवेगळ्या सोयी सुविधांचा लाभ घेतला जाईल आणि यातून आरोग्याच्या साठी आपल्याला खर्च देखील करावा लागेल आणि या खर्चातून आरोग्य किंवा सेवा क्षेत्रातलं उत्पन्न वाढेल, शिक्षण क्षेत्रातलं उत्पन्न वाढेल आणि या वाढत्या पैशामुळं किंवा उत्पन्नामुळं केवळ मजुरीचा दर वाढल्यामुळं, वेतनाचे दर वाढल्यामुळं पुन्हा महागाईचा दर वाढायला मदत होईल किंवा अर्थव्यवस्थेत पुन्हा महागाई निर्माण होईल. त्यामुळे एक महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी तर्कसंगत अंतर्गत सरकारी धोरण हे किती प्रभावी आहे याच्या अपेक्षित विचार केला जातो. सरकार त्या संदर्भातले धोरण हे मांडत असतात. त्याच काही परिणाम हा होऊ शकतो का किंवा किती प्रमाणात प्रभाव होऊ शकेल त्या अनुषंगाने देखील यातल्या काही घडामोडी, यातल्या काही बाबी ह्या विचारात घेणं अपेक्षित असतं. याच अनुषंगाने आपण काही हायलाईट जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर कोणत्या बाबीवर विशेष भर दिलाय तर JW फिलिप्स यांनी बेकारी, बेरोजगारी यात असणारी स्थिती किंवा बेकारीच्या अनुषंगाने श्रमशक्ती ही संकल्पना बेसिक लेवलला समजून घेतलेली आहे. श्रमशक्तीला म्हणजे नक्की कोणत्या 16 ते 64 या वयोगटातील लोकसंख्येला श्रमशक्ती असं म्हटलेलं आहे आणि याच श्रमशक्तीला इच्छा आणि पात्रता असेल त्या पद्धतीनं काम मिळणं म्हणजेच बेरोजगारी कमी करून रोजगार निर्मिती करणं या दृष्टीनं म्हणजेच त्यांचं दारिद्र्य आपोआप कमी होईल रोजगार निर्मिती झाल्यामुळं त्या दृष्टीनं प्रयत्न करणं हे सरकारची जबाबदारी किंवा सरकारचं उद्दिष्ट असतं. आणि पूर्ण स्पर्धा ज्यावेळेला निर्माण होईल अर्थव्यवस्थेतली म्हणजे असंख्य ग्राहक असतील, असंख्य विक्रेते असतील अशा बाजारपेठेमध्ये देखील जसं मायक्रोची कन्सेप्ट आहे परंतु या अनुषंगाने विचार करतात व्यक्तीला सर्वसाधारणपणे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बेरोजगार व्यक्ती यातून कामगार मिळाल्यानंतर रोजगार निर्मिती होईल आणि त्याच्या असणाऱ्या ज्या काही इतर बाबी आहेत त्या कमी होतील. त्या बेकारीचे जे काही 3 प्रकार सांगितले होते त्यामध्ये घर्षणात्मक बेरोजगारी होती की जेणेकरून एका नोकरीतून किंवा एका कामातून दुसऱ्या कामात जाईपर्यंत काही कालखंडात आपण कोविडच्या कालखंडात पाहिलं की अनेकांच्या नोकऱ्या कमी झाल्या किंवा त्यांनी दुसरे काम किंवा उद्योग व्यवसाय सुरू केले परंतु तोपर्यंतचा काळ हा बेकारी किंवा बेरोजगारी म्हणून घोषित केला जाऊ शकतो किंवा तशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळं बाजारपेठेत एकूण मंदीची स्थिती निर्माण झाली किंवा वाढत्या बेरोजगारीमुळं मागणीचा प्रभाव जो आहे तो कमी झालेला दिसून येतो. त्यामुळं वस्तूंच्या किमती कमी कराव्या लागल्या. कमी किमतीला देखील वस्तू खरेदी होत नव्हती त्यामुळं मंदीच्या स्थितीकडे जावं लागलं. म्हणजे घर्षणात्मक बेरोजगारी जी आहे ती कामगारावरती निर्माण झाली आणि त्याला बेरोजगारीचा पहिला प्रकार म्हटलं जातं. स्ट्रक्चरल किंवा संरचनात्मक बेरोजगारीमध्ये विशेष करून जे सुशिक्षित असतात किंवा उच्च शिक्षित असतात त्यांचा समावेश केलेला आहे आणि यांना सुद्धा काही कालासाठी बेकारी किंवा नोकरीपासून वंचित राहावं लागलं. त्यावेळेला स्ट्रक्चरल बेकारी किंवा संरचनात्मक बेरोजगारी असल्याचं दिसून येते.
अर्थव्यवस्थेमध्ये त्याच अनुषंगाने चक्रीय बेरोजगारी जी आहे ती म्हणजे एकूण मागणीतील चढ उतारामुळे ही उद्भवलेली बेकारी किंवा बेरोजगारी दिसून येते. चक्राचा विशिष्ट प्रकारचा प्रभाव आपण म्हणूया एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाईपर्यंत असेल किंवा काही कालखंडानंतर म्हणजे काही सिस्टेबल उद्योग व्यवसाय असतात, दिवाळीमधले मी म्हटलं तसं आकाशकंदील असतील की विशिष्ट कालखंडातच त्याची मागणी असते, पुन्हा त्याची दीर्घकाळात मागणी राहीलच असं नाही. अशा पद्धतीनं फिलिप्स AW फिलिप्स यांनी 1858 या कालखंडात 1861 1958 मध्ये 1861 ते 1957 या 100 वर्षाच्या कालखंडाचा अभ्यास करून मांडणीतून या महागाईची आणि बेरोजगारीच्या स्थितीच्या संदर्भातली मांडणी केली. W=A-BU या समीकरणाच्या सहाय्याने मांडणी केलेली दिसते. या इन्फ्लेशन रेशो A आणि B म्हणजे विशिष्ट कालखंडात अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तोही विचारात घेतला गेला आहे आणि इन्फ्लेशन देखील विचारात घेतलेलं आहे. हे दोन्ही प्रकार किंवा दोन्ही पातळी ही समान पातळीवरती निर्धारित केलेली दिसते. 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 80च्या सुरुवातीच्या काळात अशा विकाराला तडा गेलेला दिसतो किंवा फिलिप्स कर्वच्या फ्रिप्सेशनच्या अनुषंगाने याची माहिती मांडलेली दिसते. यात विशेष करून बेरोजगारीची असणारी स्थिती, बेकारीची असणारी स्थिती आणि त्यातून तर्कसंगत बाबीवरती विशेष प्रकाश टाकलेला आपल्याला यातून सुस्पष्टपणे दिसून येतो. त्याच स्थितीत कन्क्लुजनकडे आपण येत असताना बेरोजगारीमुळे मॅक्रो किंवा समग्र स्तरावरती संभाव्य उत्पादनाचा आहे किंवा नाही तर नुकसान होते आणि वैयक्तिक स्तरावरील उत्पन्नात देखील अनेक वेळा बेरोजगारी संपते. जेव्हा अर्थव्यवस्थेत व्यापक बेरोजगारी असते तेव्हा या संकटाच्या काळात किंवा परिस्थितीत सामाजिक सिग्मा आणि मानसिक आघात अनेकदा बेरोजगारीशी संबंधित असतात किंवा धोरण निर्मात्यांना बेरोजगारीचा दर कमी करण्यास भाग पाडते आणि अर्थतज्ञांनी वास्तविक वेतन आणि किमतीमध्ये लवचिकता कशी येते त्या संदर्भातली मांडणी केलेली आहे, सुनिश्चित केलेलं आहे. आणि केन्सियन अर्थतज्ञ किंवा तथापि गृहीतकाला काही विरोध केलेला आहे आणि मजुरीच्या दरातील कठोरपणाबद्दल बोलले जाऊ शकते किंवा किमतीच्या संदर्भात चिकटपणा किंवा किमतीत बेरोजगारीची शक्यता कशी आहे त्याची माहिती निश्चितपणे फिलिप्स यांनी दिलेली आहे. त्यामुळे फिलिप्स वक्र हा समजून घेणं अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तसंच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं देखील फिलिप्स वक्रातून वेगवेगळी माहिती आपल्याला मिळू शकते. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.